ही इथे काय करते? ते काय करते म्हणजे? तुला काय करायचंय? काय करायचंय? नानाजी, मिस्टर गुप्ते, महाजनी काका इकडे या. काय ग, काय झालं? नानाजी, ही कोण माहितीये का? हीच ती शनाया. काय ग, तुझी हिम्मत कशी झाली या सोसायटीत यायची? ए, तुला काय करायचंय? तू काम कर ना तुझं. आणि तसंही मला कोणाची भीती वाटत नाही. ओके, मला हवं तिकडे आणि हवं तेव्हा जाईन. तू कोण आहे सांगणारी? हो, मग अशी तोंड लपवून सोंग घेऊन का पळून जात होतीस? अच्छा, म्हणजे हीच का ती? हो, हीच ती शनाया. हो, हीच ती. त्यामुळे राधिकाचा संसार मोडला. हा, हा गुरुनाथ हिच्या मागे वेडा झालाय. एक मिनिट हा, काय वाटेल ते बोलू नका. तुम्ही काही बोलाल आणि मी ऐकून गेलं असं वाटलं तुम्हाला? आमचं बोलणं दिसतंय. हा, झोपतं का तुम्हाला असं वागणं? ही चांगल्या लोकांची सोसायटी आहे आणि या चांगल्या सोसायटीमध्ये त्यातल्या थिल्लर मुलीला जागा नाही. थिल्लर काय? थिल्लर थिल्लर काय? माझी फ्रेंड आहे ती, असं बोलू नका प्लीज. नुसती फ्रेंड नाही, गर्लफ्रेंड आहे. आम्हाला माहितीये सगळं. हो आहे. मग काही प्रॉब्लेम आहे? आणि माझ्या घरामध्ये काय कुणी मला भेटायला येऊ नाही शकत? किंवा मी तर म्हणतो भेटायला काय, माझ्या घरात मी वाटेल त्याला राहायला आणू शकतो. कळलं ना? हो नानी, अरे माझ्या देवा. हो, ही तर बाई आहे, बाप्या नाही. मग नानी, मी तुम्हाला सांगितली ती काहीतरी गडबड झाली. हो, साहेबांच्या बिछाण्यात हीच होती, साहेबांचा मित्र म्हणून. काय ग ये टवळे, तुला काय लाज शरम हाय काय ग? संसारी बाईच्या घरात घुसून तिच्या संसाराचं वाटोळ केलंस ते, आणि मला साहेबांनी खोटं सांगितलं. अगं ये, अगं लाज कशी नाही का वाटत तुला? माझ्या राधिका ताईच्या बिछाण्यात राहिलीस ती ढोकून. नानाजी, नानीजी, कशी आहेस राधिका? नानीजी, नानाजी, बकुळा मावशी, तू काहून यांना सांगितलंस की मी इथे म्हणून? हो ताई, मी काही नाही केलं. जे काय झालंय ते हिनं सांगितलं आम्हाला. आणि या सगळ्यात त्या बिचारची काय चूक आहे? तिच्याकडे काही दुसरा पर्यायच नव्हता आणि आम्हालाही इथे येण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. म्हणजे मला काही समजून नाही राहिलं. राधिका, आम्हाला माहिती आहे तू स्वाभिमानी आहेस आणि म्हणूनच तू आमच्याकडे आली नाहीस, इथे आलीस भावाचं घर सोडल्यावर. स्वतःच्या पायावर उभं राहायला, आणि त्यासाठी तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण राधिका, आता परिस्थिती बदलली आहे. म्हणजे काय? जे होणार होतं तेच घडलंय. तुला घरातून बाहेर काढून गुरुनाथनं त्या पोरीला घरात आणून ठेवलंय. काय? हा ताई,
अहो साहेब, त्या हापिसातल्या पोरीच्या नादी लागले आहेत ना, ती पोरगी आता सोसायटीत या जाया करायला लागली आहे. राधिका, हे आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये. हे बघ, ते घर तुझं आहे, तो संसार तुझा आहे, आणि त्या संसारात त्या तिसऱ्या पोरीने येऊन हक्क गाजवावा हे आम्हाला आवडलेलं नाही. माझ्या हातात असताना तर हाताला धरून घराबाहेर काढलं असतं तिला. नाही असं करता येत. अहो तुम्ही शांत राहा ना जरा, शांत व्हा. अरे कसा शांत हो मी? इथे ही मुलगी स्वतःचा संसार सावरण्यासाठी, स्वतःच्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी झटते, कामं शोधते, आणि तिकडे तिचा नवरा कुठल्या तरी संस्कार नसलेल्या पोरीला घरात आणून मजा करतोय. हा राधिका, मला सांग, हा कुठला संसार आहे? संसार कोणी एकाचा नसतो राधिका, दोघांनी मिळून विचार करायचा असतो, पण तो काही विचारच करत नाहीये. नाही हो नानाजी, यांची यात काही चुकी नाही. या पोरीनीच अशी भूल पाडली यांना काही दिसूनच नाही राहिलं. आम्ही असं म्हणत नाही आहोत की सगळी चूक गुरुनाथचीच आहे म्हणून, पण अगं परिस्थिती फार बिकट आहे. राधिका, तू आत्ताच्या आत्ता काही पाऊल उचललं नाहीस ना, तर तुझा संसार, तुझं घर तुझ्या हातातून जाईल असं वाटतंय आम्हाला. आज त्या मुलीने तुझ्या घरावर कब्जा केलाय, तुझ्या नवऱ्यावर कब्जा केलाय, उद्या हक्कांवर करेल. उद्या समजा त्या दोघांनी लग्न केलं तर काय करशील? नाही नानाजी, आता असं काही अभद्र बोलू नका तू. नाही, पुढची स्टेप तीच असणार आहे राधिका, आणि म्हणून आम्ही तुला सावध करायला आलोय. या उपर तुला जर काही पटलं नसलं तर तुझी इच्छा, पण मला असं वाटतं तू काहीतरी करावं. राधिका, तू आत्ताच्या आता आमच्या बरोबर आमच्या घरी चल. नाही भारती, तू तिला काही बोल नकोस. हे बघ, आपण तिला इथं सावध करायला आलोय. ती सुज्ञ आहे, हुशार आहे, विचारी आहे. यातून मार्ग कसा काढायचा आणि काय करायचं हे आता तुझं तूच कर. Yes, babe, I'll be there in 10. Hi. Oh, yeah, I'll call you. Yeah. Hi. अगं, मी ऍक्च्युली तुला ओळखलंच नाही. अगं, आपण आजच सकाळी भेटलो ना? नाही तसं नाही, बट सकाळी तू टोटली वेगळ्या गेटअप मध्ये होतीस, आणि आता इट वॉज सो बॅड फॉर यू टू सी मी दॅट वे. पण मी इतकी अनकम्फर्टेबल होते ना त्या क्लोज मध्ये की मी लगेच शॉपिंग केलं. हाऊज इट? नाईस यार, कूल, थँक्स. ए हां, आणि सकाळसाठी पण थँक्स यार, सिरियसली. आणि ना मी नाव विसरले. तुझं नाव काय? ईशा निंबार. राईट, सॉरी ईशा. हाय सोनाया. हे हाय हाय. ईशा, कसली सॉलिड ब्रेव आहेस यार तू. त्या म्हाताऱ्यांना कसलं सॉलिड ऐकवलंस. सो वॉट या, आपल्याला जे हवं ना ते करून मोकळं व्हायचं, हे तरी माझं मत. आय नो यार, सिरियसली ना, या म्हाताऱ्यांना कळतच नाही माहितीये ते. यांना काय वाटतं आपण लग्न केलं, संसार केला म्हणजे खूप तीर मारला आयुष्यात, आणि आम्ही असं लिव्हिंग मध्ये राहतो ना, मग त्यांना शिव्या घालतात ते लोक. स्टुपिड, इडियट, ओल्डीज. वेट बेब, चिल. अगं तू कशाला लक्ष देतेस एवढं त्यांच्याकडे? अगं तुला माहितीये का, यांनी मला पण असाच प्रॉब्लेम क्रिएट केलेला. व्हॉट? हो, माझ्या लेट येण्यावरनं वगैरे. बट सी, मी आज पण पार्टीला चालली आहे, आणि आय एम गोइंग टू कम रिअली लेट. ओके, आय डोंट केअर. कूल या. Can I have your number? या सर. Yeah, put it in. चॅलेंज देते तुला. एक गृहिणी तुझा हा सगळा माज आहे ना, तो उतरवल्याशिवाय राहणार नाही. हे केलं नाही मी तर नाव सांगणार नाही. राधिका गुरुनाथ सुभेदार.